तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 2 ऑगस्टला प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस तुमचं दिसायला लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते कळणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे की तुम्हाला किती वाजता कळेल की प्रोविजनल अलॉटमेंट झालेलं आहे, म्हणजे किती आज, कारण की आत्ता जी तारीख दिली होती 2 ऑगस्ट, तर सकाळपासून तर अजून कोणतेही डिटेल्स आलेले नाहीत. मग किती वाजता ते पब्लिश होईल, ते चेक कसं करायचं आणि त्याच्यामध्ये कोणकोणते डिटेल्स येतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट काय, प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस आज उशिरा डिक्लेअर होईल. तर त्याला कमीत कमी 6 ते 8 वाजू शकतात किंवा मिडनाईट पण येऊ शकतात. दरवर्षी असंच होतं आहे की कारण की भरपूर साऱ्या गोष्टी चेक करून ह्या लिस्ट लागणार असते, त्याच्यामुळे त्याला कदाचित संध्याकाळी किंवा उशिरा रात्री हे अलॉटमेंट स्टेटस दिसायला लागतं. आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट याला वेळच लागतो, कारण की डेट जरी 3 ते 5 उद्याची असेल अलॉटमेंटची, तरी ह्या संध्याकाळी उशिरा आल्यानंतर तुम्हाला ते कदाचित सकाळी पाहायला लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिसाईड करावं लागेल की पुढची प्रोसेस काय. तर पहिली गोष्ट, अलॉटमेंट येणार हे संध्याकाळी 6 ते 8 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला ती पाहायची कुठे, तर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला आयदर तुमच्या लॉग इनमध्ये ते दिसेल. 2 प्रकारे तुम्हाला ही लिस्ट दिसते. पहिल्यामध्ये ती तुम्हाला एक सगळ्या कॉलेजची PDF जनरेट होते, त्याच्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये कोणते विद्यार्थ्यांना लागलेले आहेत हे कॉलेज वाईज जी तुमची प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट आहे ती येते. ती डाव्या साईडला दिसते तुमच्या लॉग इनमध्ये. ते तुम्ही त्याच्यात काय करावं लागेल, कॉलेजच्या नावापुढे जाऊन आपलं नाव आले का हे पाहावं लागेल. ते थोडीशी किचकट प्रोसेस आहे, प्रत्येक कॉलेजला ते मिळते. त्या लिस्टमध्ये कळतं की कोणत्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे. आणि दुसरी अलॉटमेंटची पद्धत म्हणजे तुम्हाला एक लिंक मिळेल किंवा लॉग इन, ज्याच्यामध्ये तुम्ही जसं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहिली होती, फायनल मेरिट लिस्ट पाहिली होती, त्या पद्धतीने तुम्हाला ती पाहावी लागेल. त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID जो की EN जो काय असेल तुमचा तो टाकायचा आणि त्याच्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ टाकायची. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला एक प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट येईल. त्याच्यामध्ये जे कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला चेक करायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अलॉटमेंट लिस्टमध्ये कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि त्याचा नंबर कोणता आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो की अलॉटमेंट लेटरमध्ये काय काय असतं. एक सॅम्पल अलॉटमेंट लेटर जे तुम्ही साईडला पाहू शकता, ते त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स असतात ते पाहूया. तुम्ही पाहू शकता, एक मी सॅम्पल कॉपी बनवलेली आहे. याच्यामध्ये जे तुम्हाला दिसतं आहे ॲप्लिकेशन ID तुमचा वरती दिसेल. तुमचे कॅन्डिडेटचा नेम तुमचा जे असेल ते तुम्ही चेक करून घ्या. आता ते व्यवस्थितच येईल, कारण तुम्ही आता सगळं ग्रीव्हन्स वगैरे याच्या पुढे गेलेलं आहे. तुमचं जेंडर येईल, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ येईल. त्याच्यामुळे अशा एक प्रकारचं लेटर तुम्हाला दिसेल की जे तुम्ही डाउनलोड करून ठेवायचं आहे आपल्याला, ज्याला सीट अलॉटमेंट लेटर म्हणू. त्याच्यामध्ये पुढच्या डिटेल्स काय असणार, तर मग त्याच्यानंतर तुमचं नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, त्याचा कॅन्डिडेट टाईप कोणता आहे, तो होम युनिव्हर्सिटी कोणती आहे, कॅटेगरी कोणती आहे, कॅटेगरी ॲडमिशनची कोणती आहे, EWS आहे का, वगैरे वगैरे भरपूर ज्या तुमच्या डिटेल्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे दिसायला लागतील. त्याला पर्सनल डिटेल असं आपण म्हणू. तुम्ही ते व्यवस्थित चेक करून घ्या तुमच्या आहेत का ते वगैरे. नंतर खाली जिथं आपलं प्रोव्हिजनल अलॉटमेंट दिसते तिथे तुम्हाला इन्स्टिट्यूटचा ॲड्रेस दिसतो आहे, कॉलेजची कोणती ब्रांच अलॉट झालेली आहे ते दिसते आहे, बरोबर तुम्हाला कोणती ब्रांच अलॉट आहे ती पण दिसते. त्याच्याबरोबर तुमचा सीट टाईप कोणता आहे, जसं की ते एक एक्झाम्पलमध्ये दिसतं आहे. सीट टाईप आहे LSTO, म्हणजे तुम्ही लेडीजमध्ये ST कॅटेगरीचे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचे कॅन्डिडेट आहात हे दिसते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला कितव्या नंबरचा प्रेफरन्स अलॉट झालेला आहे ते पण दिसतं आहे. आणि कॅप राऊंड कोणता आहे ते पण दिसते. हे सगळे डिटेल तुम्हाला खाली दिसत आहेत. हे फक्त सॅम्पल अलॉटमेंट लेटर आहे. याच्यामधील माहिती थोडीफार फरकाने तुम्हाला ज्यावेळेस येईल त्याच्यात थोडेसे बदल झाले असतील यावर्षी, तर वेगळी दिसू शकते. त्याच्यामुळे ती व्यवस्थित चेक करा. पण ह्या सगळ्या डिटेल्स पाहायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमचा कितव्या नंबरचा प्रेफरन्स अलॉट झालेला आहे, कारण की तुम्हाला आता ही सगळी प्रोसेस केल्यानंतर पुढे ठरवायचं आहे की आता आपल्याला फ्रीज करायचं आहे, बेटरमेंट करायचं आहे की काय करायचं. ह्या गोष्टी आपल्याला ह्या ठरवायच्या आहेत. त्याच्यामुळं बेटरमेंट फ्रीज करण्याच्या आधी तुम्हाला या सगळ्या डिटेल्स पाहायच्या आहेत. पुढचा व्हिडिओ माझा त्याच्यावरच असणार आहे
की ह्या प्रोसेसनंतर बेटरमेंट करायचं का फ्रीज करायचं आहे. तर तो व्हिडिओ नक्की पहा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.